हे पोरग माझ्याकडे ज्यावेळेस शिकायला आलो होतो त्यावेळेस त्याला मी हाकलून दिलता बरं का, समोरच आहे. म्हणजे आज का सांगायचंय हे सांगितलं नसतं मी, पण आज त्याची कामयाबी तेवढी मोठी म्हणून मला सांगायला आनंद वाटतोय की हे पोरग हाकलून दिलतं मी. हे पोरग असं आलं परत की नंतर जे आलं त्या आज खूप छान लेवलला मोठं नाव आहे आणि नाथांच्या मध्ये एवढी भक्तिमय असं जागृत काम केलेलं आहे पोरांनी. आणि माझा शिष्य आहे ह्याची मला खूप मोठी कॉलर टाईट आहे आणि या पोरांनी माझं नाव रोशन केलं. शिष्य काढलं मी एवढा वेळ गाणार नाही बरं का, मी 2 गाणी गाणार आहे फक्त, पण सर्वांनी मन लावून ऐकावं. कारण का एवढा मोठा उत्सव म्हणजे गावची जत्रा असल्यासारखं फील होतंय. तर हे ज्यांनी बनवलं हे सगळं घडवलं त्या ललितचा या ठिकाणी सन्मान व्हायला पाहिजे. विधान टाळ्या वाजून तरी तुम्ही सर्वांनी याचं स्वागत करायला पाहिजे. कारण का जत्रा भरल्याने लोक आलेत, आम्हाला सुद्धा ऐकायला आला तुम्ही, पण एवढं मोठं हे स्वरूप कुणाचं पण काम नाही. तसं सर्वांनी ललितसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. या बात आणि म्हणून सांगायचंय तिनं मला लावला जीव गुलाबानी ग्वाड, रांच मी पाखरू पण लेकरावानी लाड. बरोबर आहे का ना? लखाबाई माऊली हो 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 वेळोवेळी धावली जशी त्या वासराची गाय. कशी मी अन माझी लखाबाई, लखाबाई 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 मी अन माझी लखाबाई. आल्या गेल्याचं आल्या भल्याचं, आल्या गेल्याचं आल्या भल्याचं नाना रंदीलवर लिहिलेलं आहे. नाना रंदीलवर शेवटी तुम्हाला ऐकायला भेटेल नानांचं नाव आहे. आणि सावकार सावकारांनी या गाण्याचा खर्च केला, नानांवर गाणं केलंय म्हणून सांगायचंय. आल्या गेल्याच भल्या भल्याच कुणाचं घेणं देणं नाही. कसं मी अन माझी कसं काय मन रमलं आली माझ्या दारी. बघा कसं काय मन रमलं आली माझ्या दारी आणि तिला कशी ऐकू गेली चांगल्याला. अशी महामाया खरीदारी साया, अशी महामाया खरीदारी साया तिनं दिलेलं जया जा. बघा त्या लखाबाईकडनं चारणी जरी आली चारणी तरी जिंदगी भर पुरत नाही एवढं ते जया जाय म्हणून सांगायचंय. तिनं दिलेलं जया जाय. कसं मी अन माझी लखाबाई, लखाबाई मी अन माझी लखाबाई.
आणि नाना म्हणलं तरी आली या घरात नानाला साथ शिरावर हात नाना उभा या नानाला साथ शिरावर हात चंदन वर्णी तो नवला कशी मी अन माझी तमन्ना है हीरा मुझे मिल जाए चाहे मेरी जान जाए चाहे मेरी जाए आणि म्हणून सांगायचं मला पावली येडा माय मला घावली येडा माय माय माऊली येडा माय मला पावली येडा माय मला घावली येडा माय माय माऊली येडा माय जशी उन्हामध्ये झाली माझी सावली येडा माय आदरणीय आमचे शिष्य आतिश मोहिते यांच्याकडून या ठिकाणी बक्षीस आमच्या ताईंकडनं पण बक्षीस आणि त्या ताईंकडनं पण बक्षीस आणि सांगायचंय की मला घावली येडा माझं गाणं म्हणजे डायरेक्ट येडा मायपर्यंत असतं मी म्हणजे धंद्यासाठी गात नाही मी डायरेक्ट देवासाठी गातो आणि म्हणून सांगायचंय मला माझ्या भावना ते गाणं नाही माझ्या भावना आहेत काय मला घावली येणा मला पावली येणा माय माऊली येणा कारण उन्हामध्ये झाली माझी सावली ओम देवकुडे त्याच्याकडून बक्षीस धन्यवाद किरांच्या पाखराची गायच्या वासराची ह्या तुझ्या लेकराची झाली तू मायेची माया येणा माझ्यासारख्या भक्तांच्या काय म्हणलंय माझ्यासारख्या भक्तांना लय आवली येणा मला अधिकार आहे कारण का ती माझी माय आहे लय आवली येणा जनदावली येणा त्याला घावली येणा कारण उन्हामध्ये झाली माझी सावली ₹500 देऊन गुरुंची या ठिकाणी किंमत
आणि त्यांना असाच सदैव माझा आशीर्वाद आहे. कारण का टिकवलं नात शिरावर हात दिली मला साथ येडू राणी जीवा पड जपली चंदना टिकवलं नात शिरावर हात दिली मला साथ येडू जीवा पड जपली चंदना मी येणामाय काय केलं मी येणामाय मी काय केलं भाळी लावली येणामाय भाळी लावली येणामाय मनी ठेवली येणामाय आणि ह्या गळी ववली माझं सांगतोय माझं की भाळी लावली येणामाय कपाळाला ती येणामायचा कुंकू लावल्याशिवाय बाहेर पडत नाही संध्याकाळपर्यंत राहत नाही म्हणून म्हणता नाही पण आमची वृषाली तिचं सुद्धा एक गाणं हिट केलंय मी म्हणजे हिट गाणं मी गायलंय अगं चुड्यानं पाटल्या माझ्या येडूला घाला ग बाटल्या आज मला सांगायला खूप मोठा अभिमान आहे की हे पोरग जे हे पोरग माझ्याकडे ज्यावेळेस शिकायला आलो होतो त्यावेळेस त्याला मी हाकलून दिलता बरं का समोरच आहे म्हणजे आज का सांगायचंय हे सांगितलं नसतं मी पण आज त्याची कामयाबी तेवढी मोठी म्हणून मला सांगायला आनंद वाटतोय की हे पोरग हाकलून दिलतं मी हे पोरग असं आलं परत की नंतर जे आलं त्या आज खूप छान लेवलला मोठं नाव आहे आणि नाथांच्या मध्ये एवढी भक्तिमय असं जागृत काम केलेलं आहे पोरांनी आणि माझा शिष्य आहे ह्याची मला खूप मोठी कॉलर टाईट आहे आणि या पोरांनी माझं नाव रोशन केलं शिष्य घडला तर असा नक्कीच घडला पाहिजे सर्वांनी जोरदार आहे ह्याचं नाव आहे त्याचं नाव काय आहे ते माहित नाही पण त्याचं नाव मी काय ठेवलं होतं माहिती आहे का घोंगऱ्या आणि खरं नाव आहे आकाश शिंदे त्याचं खरं नाव मी विसरलो होतो पण त्याचं नाव आकाश शिंदे मला माहिती आहे आकाश शिंदे त्याचं आणि त्याचं नाव आता एवढं मोठं नाव आहे की माझी कॉलर टाईट आहे आणि त्याने बक्षीस मला का दिले माहिती आहे का भाळी लावली येणामा ह्या लाईनसाठी दिली मला की भाळी लावली येणामा मनी ठेवली येणामाय आणि ह्या गळी ववली येणामाय उन्हामध्ये झाली माझी सावली येणामाय